दरम्यान इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये अली खामेनेंचा मृत्यू झाला। अली खामेनेंच्या मृत्यूवरती निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी नेमकं काय सांगितलंय पाहूया। आपल्यासोबत रक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहे। अयातुल्ला खमेनीच्या मृत्यूला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। तुम्हाला काय वाटतं, युद्धाच्या दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे दावे केले जातात त्यात तथ्य असेल का? असं आहे, याच्यामध्ये दोन सिनेरिओ आहेत। जरी जगाने मान्य केलेलं आहे की अयातुल्ला खोमेनी मेला, पण तसं होऊ शकतं का? कारण गेले 2 महिन्यापासून युद्धाचे पडघम वाजतात आहेत। त्याच्यामुळे अयातुल्ला खोमेनी जेव्हा प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं त्यावेळेला तो आपल्या ऑफिसमध्ये बसला असेल हे मला तरी शक्य वाटत नाही, आणि तेही आपल्या 30 मिलिटरी कमांडर सकट, तर असं होऊ शकत नाही। त्याच्यामुळे तो आपल्या ऑफिसमध्ये तर मेला नसणार हे नक्की आहे। तो गेला असेल आपल्या बंकर्समध्ये, जे अंडरग्राऊंड बंकर्स आहेत। पण इस्रायलकडे आणि अमेरिकेकडे असे क्षेपणास्त्रे आहेत आणि बॉम्ब्स आहेत जे जमिनीच्या आत 150 फूट खोलपर्यंत जाऊन तिथल्या इमारती उद्ध्वस्त करू शकतात। तर अशा कुठल्या इमारतीमध्ये खोमेनी मरण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे, जर खोमेनी मेला, आपल्या ऑफिसमध्ये बसून मेला, तर इस्रायलच्या आणि अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे त्या प्रासादावर जिथे खोमेनीचं ऑफिस आणि रेसिडन्स होता जवळपास 30 मोठी मिसाईल्सचा मारा झालेला आहे। तर एवढा मोठा मारा झाल्यानंतर खोमेनीची बॉडी मिळणं हे जवळपास अशक्य आहे। आता तुम्ही कालच पाहिलं, आपल्या इथे जेव्हा छोटे मोठे स्फोट होतात आयुध कारखान्यांमध्ये, तेव्हा माणसांची बॉडी अजिबात मिळत नाही, त्याचे तुकडे मिळतात। तर असे तुकडे झाल्यानंतर खोमेनीचे त्यांचं DNA करण्याकरता कोणीसुद्धा राहिलेलं नाही आहे, कारण त्याचा मुलगा, सून, बाकीचे लोकंसुद्धा या हल्ल्यामध्ये मारले गेले असं म्हणतात आहेत। तर त्यामुळे मला असं वाटतं की जर खोमेनी मेला असेल तर तो खाली मेला आहे, आणि लोकांचं मनोधैर्य राहावं म्हणून इराणने हे सांगितलेलं आहे की युद्ध सुरू झालं तेव्हा खोमेनी एका वीरासारखा आपल्या ऑफिसमध्ये बसून मिलिटरी कमांडरची बैठक घेत होता। आपण बघू शकतो की सध्या तरी हे युद्ध थांबेल असं चित्र दिसत नाही। त्यासोबतच खोमेनी यांचा मृत्यू झाला की नाही हा देखील एक प्रश्न आहे। मात्र या युद्धामुळे कशा प्रकारे परिणाम होऊ शकतात आणि हे युद्ध कोणत्या दिशेने जाऊ शकतं हे आपल्याला निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सरांनी समजून सांगितलं। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।